आज बघा एकदम चाललो जरा फिरायला. घरी बसून बसून लय बोर झाले. थोडंसं जरा रिलॅक्स. टेन्शन असते, खूप धावपळ असते. जरा असं रिलॅक्स करायला जरा कुठंतरी. पाऊस चालू आहे तर कुठं जायचं तर नाही आहे. कुठं धबधबा बघायला जायचं नाही ना, कुठं काय निसर्ग बघायला जायचं असं आहे. चाललोय तर मॉलमध्ये जाणार आहे. हे बघा मागं मॉल. हे मॉलमध्येच आहे. बाहेर बघा किती पाऊस पडतो. दिसतंय तर मित्रांनो, कसे बरेत का? आज बघा एकदम चाललो जरा फिरायला. घरी बसून बसून लय बोर झाले. डोक्याला ताण आहे. चला चाललो. के लिए सोचा नहीं, कर्ज उतारने होंगे, मुस्कुराओ कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज लिखा है. ओलावाला नाही आला अजून. ओल्याची वाट बघतोय. आला नाही, वाट बघतोय. जीवनामध्ये खूप टेन्शन असते. थोडंसं जरा रिलॅक्स. टेन्शन असते, खूप धावपळ असते. जरा असं रिलॅक्स करायला जरा कुठंतरी. पाऊस चालू आहे तर कुठं जायचं तर नाही आहे. कुठं धबधबा बघायला जायचं नाही ना, कुठं काय निसर्ग बघायला जायचं असं आहे. चाललोय तर मॉलमध्ये जाणार आहे. बघू. थोडंसं रिलॅक्स, थोडंसं एकटं चांगलं वाटतं. मी आधीपासून जायचं जरा एकटं चांगलं वाटायचं. आता खूप दिवसांनी झाले. दोन तीन महिने झाले असं गेलोच नाही. एवढं नुसता काम नाही तर काही ना काही चालूच. पण आता जरा जाणार आहे. आजची शेवटची डेट भेटली. नाहीतर काल सोमवार होता तर काल पण नाही गेलो. काल असंच बाबा जाऊ तर नाही, पूर्ण दिवस घरीच होता, आराम केला. आणि चाललो आता फायनली थोडंसं रिलॅक्स. चलो आता. तो बाहर घूमने जा रहे थे क्या? जी, बाहर घूमने जा रहे थे. मतलब ड्रेस अच्छा पहनते हैं. कौन? तुम्हारा. ये ऐसा लगेगा ही क्या चला रहे करके काम कर रहे हैं. सही ड्रेस घातलेले आहे. जो है वैसे ही रहने का है कि नहीं. सबका स्टाईल रहता है. आलो इथं आता मॉलमध्ये. मस्तपैकी गप्पा झाल्या आमच्या. चांगला होता. यंग पोरगा होता. तो काम बिम नाही तर डायरेक्ट मग स्वतःचं काही ना काही बोलायचंच चालू होतं त्याचं. थोडंसं पॉलिटिक्स ते काही ना काही. चलो मॉलमध्ये आले तर फिरतोय रिलॅक्स. किती वाजले? 1 वाजलाय. आरामशी जरा. सीवूड नेक्सस. कधी पण रिलॅक्स करायचं असेल ना, मी इथंच येतो. बाहेर एकदम पाऊस चालू आहे. जरा काय नाही. हे बघा मागं मॉल. हे मॉलमध्येच आहे. पूर्ण असं एकदम भरलेलं आहे. दुकानं भरलेली आहेत, शॉप्स. पूजाला आणणार होतो पण नाही, तिला पावसामुळं नाही जमत. उलट्या बिलट्या होतात म्हणून नाही आणलं. मग तिला घेऊन आलो असतो. चाललो जरा एकटाच.
आणि आज ट्यूजडे तर 150ला आज मूवीचा तिकीट आहे. 150 तर काही नाही आहे, आता 500-600 VIP सीट बघतो, पण VIP सीट भेटली नाही, जरा खालची जरा भेटली आहे. आज तर ते 150ला आहे, काय ऑफर असते ना, मग त्याच्यामध्ये आज जंगल बघणार आहे. जंगल मूवी काहीतरी अक्षय कुमारची. खूप भारी वाटते, रिलॅक्स पीस. पण जे काम करतात इकडलं त्यांना पण काही ना काही रोजचाच त्रास असतो. उठून सुटून किती रिलॅक्स करायचा. चलो असं फिरलो आणि जरा माझा सेंट संपला आहे ना, जरा सेंटचं जरा बघत होतो कुठला आहे. जरा कलेक्शन केलं, सिलेक्ट केलं, जरा वेअर पण केला आहे मी बेला विटाचा. चांगला आहे टायगर. बघू, मूवी बघायला जातो, मग नंतर बघू काहीतरी घेऊ, नाहीतर बघू. नाहीतर वसाचेचा होता माझ्याकडं, वसाचेचा ब्ल्यूमध्ये, तो संपला. चलो मूवी देखने. अगर सोनी तेरी शक्ल कहीं देखी हुई है. 2 मिनट पहले तो मिला था आपसे. सकाळा भाई आप ब्लॉग फिल्म भी देखते हो? पिक्चर बघितला, पूर्ण बघितला, झाला, संपला. खूप गर्दी पण होती, खूप गर्दी होती. आणि बाहेर बघितलं तर बघा पूर्ण पाऊस. पिक्चरमध्ये कसं एकदम काही वाटलंच नाही, मी तर एकदम जोरात पाऊस चालू आहे. बघा पूर्ण पब्लिक होती, दाखवता येत नाही. बाहेर बघा किती पाऊस पडतो, दिसतं एकदम जोरात पाऊस पडतो. मॉलमध्ये काय वाटणारच नाही. असं भरलेलं आहे, सगळे पिक्चर बघून येतात. चांगला होता, कॉमेडी होता, खूप एन्जॉय करायला लोक येतात जरा. कॉमेडी काहीतरी वेगळंच आहे. अक्षय कुमार. चला काहीतरी खायला जाऊ. फायनली फूड भेटला आपल्याला, कोल्ड्रिंक मॅक महाराजा. थोडं बरं वाटलं एकदम. थोडं बाहेर निघालो, जरा एकटा निघालो, चालू एकटाच जरा. चांगलं वाटतं, जरा फ्रेश वाटतं. मूवी एवढं काय खास नव्हता, ड्रामा कॉमेडी, मॅचच नाही, काहीच मॅच नव्हता. मूवीचं काय चालू आहे काय नाही, बस बघायचं, जरा एन्जॉय करायचं बस. पण जरा फिरायसाठी झालेलो नाही का, जरा बरं वाटलं बस. भारी. ते साडे तिथं स्टोर आहे कपड्यांचे. भरपूर आहे खाली, पण मेकअप ते सगळं आहे. चला चाललो आता घरी. एकदम बरं वाटलं, काही घेतलं नाही, काही नाही. आणखी कपडे काही ऑफिसचा आपला ड्रेस तो वेगळाच असतो, असं आहे. कपडे घेऊन काय मतलब नाही, आणि जेव्हा आपल्याला लागतात कपडे तर घेतो आपण ब्रँडेड. आता काही गरज लागली नाही तर चाललो, रिलॅक्स केला मस्त की, फिरलो, चांगलं वाटते. असं बाजारमध्ये गेलं तर काय चांगलं वाटेल, पण आता मॉलमध्ये कसं एकदम चांगलं, एकदम फ्रेश. चला घरी चाललो आता. पाऊस तर भरपूर आहे बघा. ट्रॅफिक पण लागली तर